मित्रांनो, आज मास्तर बंडूचा शब्दांचा अभ्यास घेतायत. बंडूचं शब्दांचं ज्ञान पाहिलं तर आपणही अगदी थक्क व्हाल. तेव्हा अजिबात टाइम वेस्ट न करता स्वागत करूयात आशिष पवार आणि अभिजित चव्हाण यांचं. मीच तो बंडू आणि मोरू यांच्याकडून सतत अपमान करून घेणारा, शाळेचा पगार घेऊन ह्यांच्या शिव्या खाणारा आणि बेंचवर बोलून सगळ्यांना बेंचवर उभा करणारा मीच तो गरीब बिचारा मास्तर. गुरुजींचा अपमान करणारा, त्याला घालून पाडून बोलणारा मीच तो निरागस बंडू. काय रे बंडू? काय झाले गुरुजी? चल आपण अभ्यास करूया. अच्छा, म्हणजे आपण दोघांनी मिळून अभ्यास करायचा? हो. तरीच मला संशय होता तुमचं शिक्षण माझं एवढंच झालंय. अरे आपण दोघांनी मिळून अभ्यास करायचा म्हणजे मी तुझा अभ्यास घेणार. नाही, घ्या माझा अभ्यास तुम्हीच घ्या, नाहीतरी मला कंटाळा आलाय. अरे तो काय तुझ्याकडचा फुटबॉल आहे का कंटाळा आला म्हणून मला दिलास? गाढवा अभ्यास करायचा, मी तुझा अभ्यास घेणार. आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. आलात मूळ मुद्द्यावर आलात. ही प्रश्न विचारण्याची जी काय तुमची घाणेरडी सवय आहे ना, ती कधी जाणार आहे काय माहिती. विचारा, प्रश्न विचारा. मी तयारी करून आलेलो आहे. शाबास शाबास. आता मी तुला एक शब्द सांगेन, त्याचा विरुद्धार्थी शब्द तू मला सांगायचा. म्हणजे उलट उत्तर द्यायची. ह्याला पण काय हाऊस आहे ना सतत माझ्याकडून अपमान करून घेण्याचा. कानफड फोडेन. मी फळा फोडेन. नको. हा, तर मला सांग, श्रीमंतच्या विरुद्धार्थी काय? पोलीस. कसं काय? अहो, आपल्या गावातला मटकेवाला मटक्याच्या धंद्यावर श्रीमंत झाला आणि आपल्या गावातले पोलीस त्याला त्रास देतात, म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे श्रीमंतांच्या विरुद्ध पोलीस. अरे श्रीमंताच्या विरुद्ध कोण आहे ते सांगू नकोस, श्रीमंताच्या विरुद्धार्थी शब्द सांग. अंगात मस्ती असलेला माणूस. अरे श्रीमंताच्या विरुद्धार्थी गरीब. तेच ते गुरुजी. अहो, माझ्या ओळखीतले बरेच गरीब आहे, जाम मस्ती आहे त्यांच्या अंगात, तुमच्यासारखी. बरो तू श्रीमंत. हा गुरुजी, नाही असं नाही करायचं. दुसऱ्यांच्या श्रीमंतीवर असं जळायचं नाही. एक पेटवेंना कानपाडात मी म्हणालो मरो तो श्रीमंत शब्द. कोणाला बोललात तुम्ही कानपडात दे? चल तिकडे उभा राहा. चला आता गाळलेल्या जागा भरा. कुठे भरा? मी सांगेन त्या भरा. तर मला सांग, मुंबई ही देशाची टिंब टिंब आहे. आयटम. मारू नका. अरे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तेच ते कसं? संपूर्ण भारत फक्त तिचा वापर करतो, स्वतःचा फायदा झाला की सोडून निघून जातो. आता दुसरं आहेच का अजून? ठीक आहे. माणसाला जगण्यासाठी टिंब टिंब करावं लागतं. झोल झपाटा. झोल झपाटा कसं काय? हो गुरुजी, आपल्या गावातला प्रत्येक जण जगण्यासाठी झोल झपाटाच करतो. अरे गाढवा, माणसाला जगण्यासाठी चोच करावा लागतो. कळलं? तुम्हाला लाज नाही वाटत? शाळेत येताना तोंडात मावा ठेवून येता. मावा मावा बोलतो. मला मावा खातो बोलतो. मी कधी खातो मावा?
अरे माणसाला जगण्यासाठी श्वासोच्छवास करावा लागतो. माणसाला जगण्यासाठी झोल झपाटाच करावा लागतो. अहो श्वास घेऊन कुत्रा पण जगतो. पण तसं जगण्यात काय फायदा आहे गुरुजी? जगायचं तर कसं शान मध्ये. तुझ्या उत्तरांवर काय रिॲक्ट व्हावं तेच कळत नाही. माझी उत्तरच तशी असतात. म्हणून तर मी आज संध्याकाळी शान मध्ये पार्टी देणार आहे. पार्टी ठेवलीस तू? अरे मग मला आधीच नाही का सांगायचं? किती प्रेमाने वागलो असतो तुझ्याशी मी. एक नंबरचा स्वार्थी माणूस रे. काय? कशासाठी पार्टी आहे? काय माहितीये का गुरुजी, आपल्या शाळेच्या परीक्षेचे पेपर मी चोरले आणि सगळ्यांना विकले. हे बरं केलंस. शाळेच्या परीक्षेचे पेपर विकले. अरे म्हणजे रात्रभर मी जागून जागून पेपर तयार केले ते तू चोरून विकलेस? आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्हीच मला सांगितले विकायला. हे बरं केलंस, नाही तर सगळ्यांचं तुझ्यावर. अरे तू माझं आणि तुमची नोकरी आता जाणार म्हणून त्या आनंदात मी पार्टी द्यायची ठरवली आहे. म्हणजे बेंचोर. रुची अरे म्हणजे बेंचोर. रुची अरे बेंचोर. रुची बेंचवर उभा करेल. घंटा हा? वाजली, शाळा सुटली, मी चाललो. थांब बंड्या, थांब. मास्तर आणि बंडू, तुमचा धंदा मात्र हाच आहे की हसवून हसवून आम्हाला मारून टाकायचं. अप्रतिम परफॉर्मन्स झाला तुमचा. व्हॉट एनर्जी. थँक्यू सो मच. प्लीज बसा.